विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने लोहारा ग्रामीण रुग्णालयात ठिय्या आंदोलन। लोहारा ग्रामीण रुग्णालयात होत असलेल्या समस्याबाबत जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने 16/9/2020 रोजी निवेदन देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आज लोहारा ग्रामीण रुग्णालयामध्ये ठिय्या आंदोलन करून व कर्मचाऱ्यांचा आरती करून सन्मान करून अनोखे आंदोलन करण्यात आले। लोहारा ग्रामीण रुग्णालयामध्ये होत असलेल्या समस्याबाबत तसेच महिला स्त्री रोग तज्ञाची मागणी जिजाऊ ब्रिगेड यांनी केली आहे। वेळ देऊनही तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नेमणूक न केल्यामुळे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनासाठी संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी, फकीरा ब्रिगेड, छावा विद्यार्थी संघटना यांचा पाठिंबा सदर आंदोलनास देण्यात आला होता। या वेळेत जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे म्हणाल्या की लोहारा ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलांच्या समस्या तसेच आरोग्य यासाठी महिला आरोग्य तज्ञाची नेमणूक करण्यात यावी, तसेच येणाऱ्या रुग्णाला सन्मानपूर्वक वागणूक देऊन उपचार करण्यात यावे। फक्त नियमावर बोट ठेवून रुग्णांची हेळसांड करण्यात येऊ नये यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे, सचिव अनुसया माळी, कोषाध्यक्ष मेघाताई जाधव, शाखाध्यक्ष इंदुमती पाटील, सचिव सुमनताई कोळी, सुवर्णाताई कुंभार, गोकर्णा कदम, पाठिंब्यासाठी संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी तालुकाध्यक्ष महेश गोरे, शहर अध्यक्ष प्रशांत थोरात, ओंकार चौगुले, महेश पांचाळ, आकाश निर्मळे, शंभू वाले, रवी पवार, फकीरा ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष श्रीराम सरोदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण खंडागळे, छावा संघटना विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष आकाश भोरे आदी उपस्थित होते। 15 दिवसात स्त्री रोग तज्ञाची नेमणूक करू व बाकी सर्व मागण्या पूर्ण करू या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। लोहारा ग्रामीण रुग्णालयामध्ये आपल्या मागण्या काय आहेत? इथं आम्ही 4-5 मागणीसाठी हे निवेदन आंदोलन केलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे की इथं स्त्री रोग तज्ञ नाही आणि त्यामुळे इथल्या महिलांची कुचंबणा होते, तर ती महिलांची हेळसांड टाळावी याच्यासाठी तात्काळ स्त्री रोग तज्ञाची नेमणूक करा ही पहिली मागणी आमची आहे। त्याचबरोबर इथं येणाऱ्या रुग्णांना सन्मानाची वागणूक द्या, म्हणजे अतिशय अपमानास्पद वागणूक बऱ्याच रुग्णांना इथून मिळालेली आहे, तर ती सन्मानाची मागणी इथं सन्मानाची वागणूक इथून मिळावी ही एक आमची मागणी आहे। त्याचबरोबर इथं आलेल्या बऱ्याच रुग्णांना सर्दी पडसही झालं असेल तर त्याला उस्मानाबाद रेफर केलं जातं किंवा इथल्या खाजगी दवाखान्यात जा असा सल्ला दिला जातो आणि त्यामुळं जे गरीब शेतकरी कष्टकरी इथला समाज आहे जो खाजगी दवाखान्याच्या फीस त्यांना परवडत नाहीत, तर त्यांच्यासाठी म्हणून हे रुग्णालय उभं केलेलं आहे आणि त्यांना इथे या सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्यासाठी इथं सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि म्हणजे दक्षता असेल किंवा पेशंट अतिच पुढे रेफर केल्याशिवाय भागच नाही अशा वेळी पेशंट रेफर करावा, नाहीतर इथं बाकीची ट्रीटमेंट बेसिक ज्या ट्रीटमेंट असतात त्या उत्तम प्रकारे व्हाव्यात ही एक जिजाऊ ब्रिगेडची या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर इथं औषध उपचारांच्या बाबतीमध्येही बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत की बरीच औषधं नाहीत म्हणून पेशंटला इथून पाठवून दिलं जातं, तर जर उस्मानाबाद सिव्हिलला ते औषधं भेटत असतील आणि इथं जर भेटत नसतील तर ज्या औषधांचा पुरवठा इथल्या रेग्युलरमध्ये पेशंटला लागतो ती सर्व इथं पुरवावी ही मागणी आमची आहे। आणि या ठिकाणी सकाळी 11 पासून जिजाऊ ब्रिगेडतर्फे हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी आमच्यासोबत आहे, फकीरा ब्रिगेड आमच्यासोबत आहे आणि आमच्या माध्यमातून सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही इथं बसलेलो आहोत, पण अद्याप आरोग्य अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत, त्यांनी आमची दखल घेतलेली नाही, त्यामुळे आम्ही हे आरतीचं ताट घेऊन त्यांच्यासाठी आता उभे आहोत आणि थोड्याच वेळामध्ये इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं आणि आरोग्य अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आरती ओवाळून सत्कार सुद्धा होणार आहे।
तर हे जर या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या आठवडाभर त्यांना आम्ही वेळ देणार आहे. तोपर्यंत जर इथं स्त्रीरोग तज्ज्ञाची नेमणूक नाही केली तर पुढलं आंदोलन हे अति उग्र स्वरूपाचं असेल. याची दखल प्रशासनाने घ्यावी एवढंच बोलते आणि थांबते. जय जिजाऊ जय शिवराय. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.